या ठिकाणी आपल्या दोघांना या ठिकाणी अँकरिंग करायचं आहे मॅडम. आणि अँकरिंग करत असताना कसं आहे की मी काही शब्द बोलेन कमी कारण नसताना बोलत चला कारण दोघांना पेमेंट आहे. तर आता सुरुवात करूयात पहिल्या पुरस्काराला. आणि हे वाचायचं आहे तुम्हाला. सर्व कष्ट सर्व उष्ट सर्वोत्कृष्ट शिक्षक मामांकने आहेत. मामांकने मामांकडे नाही नामांकने आहेत. नानांकडे आहे. नामांकने आहेत. त्या ठिकाणी आपण नामांकने पाहूयात. प्रफुल्ल एवी प्लीज. आमचं ते एवी लावणाऱ्याचं नाव पण प्रफुल्ल आहे सर. एक योगायोग. फुकटवाडी सन्मान सोहळा 2017 सर्वोत्कृष्ट शिक्षक या पुरस्कारासाठी नामांकन आहेत. पुणेरी बाई, नाना पाटेकर शाळावाले, चाणक्य हुकलेले गुरुजी. आणि विजेते आहेत. आणि विजय दिनानाथ चव्हाण आहेत. विजेते आहेत. नीट करा. विजेते आहे. आणि विजेते आहेत. एनी गॅसेस. विजेते आहेत चाणक्य हुकलेले गुरुजी. That's it. क्या बात आहे. इकडून या ठिकाणी चाणक्य हुकलेले गुरुजी. क्या बात आहे. चाणक्य हुकलेले गुरुजी तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर चाणक्य हुकलेले गुरुजींना पुरस्कार पहिल्यांदा आपण प्रदान करणार आहोत. आणि या ठिकाणी शिक्षण मंत्री म्हणून सगळ्यांनाच माहिती असलेले राणाजींचे वडील या ठिकाणी बसलेले आहेत. एका शिक्षकाला एका शिक्षण मंत्र्यांनी पुरस्कार दिला तर तो अर्थातच खूप मोठा असेल. तर पुरस्कार घेऊन या प्लीज. या ठिकाणी हा पुरस्कार ही एक विशेष पद्धतीची ट्रॉफी आपण या ठिकाणी बनवून घेतलेली आहे. ते मागच्या वेळेला गावात बॉक्सिंगचं झालं त्यातले राहिलेले आहेत. असू द्यात ते आपण ऍडजस्ट करून घेऊया. तर सरांना मी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार सरांना प्रदान करा. सेंटरला या ठिकाणी सेंटरला. क्या बात आहे. धन्यवाद. आज मला इतक्या वर्षाच्या मेहनतीचं फळ मिळालं. हा पुरस्कार देऊन तुम्ही मला गौरव केला. फार बरं वाटलं. लहानपणापासून म्हणजे लहान विद्यार्थी मी घडवले. किती वर्षापासून ही सेवा सुरू आहे. इतके विद्यार्थी घडवले त्याबद्दल हा पुरस्कार दिला. आणि तुम्हाला आणि आज म्हणजे खरंच आनंदाची गोष्ट आहे. हे सगळे माझे विद्यार्थी इथे येऊन बसले बघा. इतकं बरं वाटतं. याचे तुमचे विद्यार्थी आहेत. हा राणा माझा विद्यार्थी आहे. तुमचा विद्यार्थी आहे. हो. तरी झाडांनी राहिला तो. हे चुकीचं आहे. तुम्ही काय शिक्षण दिलं त्या मुलाला? हे बघा हे असे भलते सलते आरोप मी सहन करणार नाही. मग काय? हे माझी दूरदृष्टी होती. काय? या राणाला अडाणी ठेवणं ही माझी दूरदृष्टी होती. कसली दूरदृष्टी आहे? कसली दूरदृष्टी म्हणजे बघा तो जर अडाणी राहिला नसता तर त्याला ही सिरियल मिळाली असती का? हा रोल मिळाला असता का त्याला? लॉजिक आहे. एवढं कसं होतं माहितीये का? म्हणजे तो अडाणी राहिल्यामुळे असा काय म्हणतात त्याला समंजस राहिला, निरागस राहिला. नाही तर त्याचा मित्र तो शिकला त्याला शिंग फुटले. आणि आता काय करतो? साहेबरावचा रोल करतोय ना. मग बरोबर. शिकलेल्या माणसाला शिकला नसता तर त्याला राणाचा रोल मिळाला असता ना. असं आहे ते. आता राणा अडाणी राहिला त्याच्यामुळे तुम्हाला ती पाठकबाई आणावी लागली. हो बरोबर आहे. शिकायला कोणतरी पाहिजे यार. म्हणजे पाठकबाईचं कॅरेक्टर आलंय. आता पाठकबाईला त्रास द्यायला ते धनश्री आली. खरंय. मला धनश्री एकटी कशी त्रास देईल म्हणून ती चंदा आली. खरंय. मग यांना एनर्जी पाहिजे म्हणून धनश्रीचा नवरा रात्री एनर्जी घेऊन आलाय. आता एवढं झाले म्हणून एक सालच बाई पाहिजे म्हणून आई आली. बाप आलाय कुटुंब आलंय. तुमचा वेटोळा आलाय. तुमची कॉलनी आली. तुमचं गाव आलंय. मला सांगा एकटा राणा अडाणी राहिल्यामुळे एवढ्या लोकांना काम मिळालं रे. दूरदृष्टीबद्दल एकदा एक जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. माझी दूरदृष्टी तुम्हाला सांगतो म्हणजे काय कौतुक करायचं हो पोराचं. लहानपणापासून असा हा
शांत. शांताबाई तसं शांत. नाही. अरे, शांत शांत निरागस असा माहिती लय शांत. का कसला शांत मग? बोल बच्चन येतो. पण तुम्हाला सांगतो शाळेमध्ये असताना 100 दंड बैठका काढायचा. अरे वा, व्यायाम म्हणून. नाही, शिक्षा म्हणून. हा, त्याला शिक्षा द्यायचो मी, मुद्दामून शिक्षा द्यायचो. ती सवय झाली, पुढे पैलवान झाला पोरगा. अजून ही काय एक पाहिजे? दूरदृष्टी सर्वांची. क्या बात माझी आहे. दूरदृष्टी म्हणजे सगळे विद्यार्थी अरे ही अंजली आहे का ग? हो हो, बरोबर आहे, बरोबर. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ही माझी विद्यार्थिनी. अंजली बाई पण तुमचे विद्यार्थी. हा, 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 हा. क्या बात हा. आहे. त्यांना तुम्ही शिकवलं नाही 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 नाही, त्याच अख्ख्या वर्गाला शिकवायचं. का? कारण ते पुण्याचे आहेत ना, म्हणून. बरोबर आहे, हे point अरे आहे. दबदबा काय असावा एखाद्याचा दबदबा? अहो, त्यांचा दबदबा एवढा की त्यांच्याशिवाय वर्गात पंखा पण हालत नव्हता, माहितीये? अच्छा, म्हणजे घाबरून. घाबरून नाहीये, पंख्याला दुसरा कोणाचा हातच पुरायचा नाहीये. मग खरंय, उंची मग बघा त्यांची. त्यांनी फिरवला तर बापडा तो फिरायचा. खरंय, उंची हा, केवढी म्हणजे ती. उंचीचं बघा काय त्यांचं. तुम्हाला सांगतो, म्हणजे आता गोष्टून गोष्ट निघाली म्हणून आमच्या शाळेमध्ये ना एकदा अमिताभ बच्चन आले होते. हो. अमिताभ बच्चन साक्षात काहीतरी कार्यक्रम होता. क्या बात आहे. त्यांच्या समोर ही मुलगी उभी राहिली, तर साक्षात बच्चन म्हणाले, अरे क्या पाठक भाई, कैसे हो आप? असे बोलले असं- असं असं- असं बोलले बच्चन. बच्चन साहेब असे बोलले म्हणजे. क्या बात. असं म्हणजे त्यांचं कर्तृत्व. पण पाठक बाईंचं बरं असतं. 2Gच्या मोबाईलला पण 3Gची रेंज येते, एवढ्या उंच असल्यामुळे त्या. म्हणजेच बऱ्याच ठिकाणी सेल्फी स्टिक म्हणून वापरतात त्यांना. उगा आहे क्या बात आहे. का? खरं आहे ना, आहे ना, खरं आहे ना. असू द्या. पण चांगले विद्यार्थी म्हणले, अरे हा कोण आहे रे? हा, ओळखीचा वाटतो चेहरा मला. कोणाला पकडलं तुम्ही? हा, रावल्या. नाही रावले नाही, तिच्या बाजूचा. अजिंक्य. हा, जिंके ना रे. अजिंक्य. हा, असू दे, काय हरकत नाही. फार गुणी पोरगा. तुला सांगतो, काय कौतुक करायचं, याच्या किती कला आहे या पोराकडे. कला? डान्स काय करतो तुम्हाला सांगतो, सगळीकडे हा त्या साताऱ्याचा प्रभुदेवा म्हणून प्रसिद्ध आहे. साताऱ्याचा प्रभुदेवा. हा, हे अरे नाही माहिती डान्स काय करतो, एक एक बघ काय डान्स करतोय. डान्स करतात? जबरदस्त. म्हणजे डान्स करतो, पण कॉम्पिटिशन म्हटलं ना की लगेच मागे. कॉम्पिटिशन म्हटलं, अरे मी म्हटलं, अरे घे कॉम्पिटिशन मध्ये भाग. एकदा काय ते हातपाय तोडायचं, ते कुठला डान्स असतो तो? ब्रेक डान्स. हा, ब्रेक डान्स कॉम्पिटिशन होती. हा, मी म्हटलं त्याला भाग घेतो. म्हटलं नाही गुरुजी. म्हटलं, घ्या भाग घे, मी आहे तुझ्या बाजून उभा. मग आला, मला नमस्कार केला आणि भाग घेतला. काय डान्स केला पोराने, तुम्हाला सांगतो. फर्स्ट नंबर काढला हो. तुमच्या आशीर्वादानं? नाही नाही, आयडिया काय गेली, मला नमस्कार करायला आला ना, तेव्हा त्याच्या शर्टात झुरळ सोडलं आणि जो त्याचा डान्स सुरू झाला, तुम्हाला सांगतो. म्हणजे कॉम्पिटिशन संपली, पण त्याचा डान्स काही संपेना. जबरदस्त. पण मला असं वाटतं की तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो तमाम महाराष्ट्राला प्रश्नच पडलेला असेल की आतापर्यंत एक व्यायाम करणारा, एक दष्टपुष्ट आणि एक खतरनाक पर्सनॅलिटी असलेला माणूस आपण बघितला, पण तो नाचतो. अरे, ह्याच्यावरती आमचा थोडा विश्वास कमी आहे. अरे माझ्यावर विश्वास ठेवा रे, माझं वय झालंय, खोटं बोलणार आहे का मी? तुला प्रात्यक्षिकच पाहिजे का? नाही, दाखवलं तर बरंच आहे, आम्हाला आनंद आहे. ये रे मुला. तर एक आम्हाला झलक बघायला आवडेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अजिंक्य साडे, अजिंक्य. बघा आता बघा. साधारणतः अक्षय कुमार या ठिकाणी आपल्या समोर एक कार्यक्रम सादर करत आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. बघा. आणि त्याच्यानंतर आपण क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त.